गुरुजी, देवीच्या चरणांवरचं फूल प्रसाद म्हणून मला द्या. तू केलेला छळ, तू दिलेला त्रास, तुझ्यामुळे सहन करावा लागलेला अपमान अजूनही मनात खदखदतोय. पण बाबाजी महाराजांना तुझी दया आली ना, म्हणून तुला जीवदान मिळालंय. ते देवीच्या चरणांवरचं फूल हातात घेऊन मी सांगेन त्या सगळ्या अटी तुला मान्य कराव्या लागतील. घे. माझ्या अटी जीवात जीव असेपर्यंत पाळायच्या. तू सखू आहेस हे कुणालाही, अगदी दिगूला सुद्धा सांगायचं नाही. तू तुळसा म्हणून घरात राहायचंस, मोलकर्णीसारखी कामं करायची आणि तसंच वागायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, काहीही झालं तरी दिगूच्या खोलीत पाय ठेवायचा नाही. घरातल्या गोष्टीत बोलायचं नाही. मी सांगेन तसंच वागायचं. सखू मेली, तू तुळसा आहेस हे विसरायचं नाही. चुगल्या करायच्या नाही. माझ्या सगळ्या अटी मान्य करून देवी समक्ष वचन दे. मी वचन देते सासूबाई. नाही, मी वचन देते मालकीणबाई, मी तुमच्या सगळ्या अटी पाळीन. गुरुजी, झाली ना सगळी तयारी? हा, म्हणजे आपल्याला आता लग्न लावायचंय. हा, दिगो बिनो आणि माणिक लवकर या. जाऊबाई आणि तुळसा आलेत. हो, चला, झाली ना सगळी तयारी? गुरुजी चला करा सुरू. कसली तयारी चालली आहे ही? गुरुजी, काय करताय तुम्ही? हो, काय करताय म्हणजे काय? हा जाऊबाई, अहो माझ्या बिनूचं आणि तुळसाचं लग्न आहे. अगं मी काय म्हणतो, वहिनी काय म्हणताय ते जरा ऐकून घे ना. कशाला ऐकू मी त्यांचं? त्यांनीच सांगितलं होतं ना गुरुजींना की चांगला लवकर शुभ मुहूर्त काढा म्हणून, आणि मग त्यांनी काढलाय ना आजचाच मुहूर्त. मग त्यांनीच मला सांगितलं आजचा दिवस चांगला आहे म्हणून. साखरपुडा करतोयच ना आपण, मग लग्न सुद्धा करून टाकू ना. हा, वहिनी मी काय केलेलं नाही. गुरुजी चला चला, अंतरपाठ घ्या. सगळी तयारी आहे ना? हा, व्यवस्थित. चल विनू चल, ये. तू आहेस ना तयार? चल चल, उभा राहा. तुळसा, तू सुद्धा ये ये. आणि वैदिक पद्धतीने लग्न करतोय ना, म्हणजे मग आधी अंतरपाठ आणि मग मंगलाष्टक आणि मग एकमेकांच्या गळ्यात हार घालतील आणि नंतर सगळे विधी होतील. चला. अगं अशी काय करते तुळसा? विनू चल, ये. उभा राहा इथे. चल ये. अगं तुळसा ये ना.
का तुम्हाला? हा काय तमाशा सुरू आहे? भातुकलीतलं लग्न आहे का हे लग्न होणार की नाही हेच विचारायला बाबाजी महाराजांकडे गेलो होतो ना. तेवढाही धीर नाही निघत तुम्हाला? विनू आणि तुळसाच्या लग्नाला बाबाजी महाराजांनी स्पष्ट नकार दिलाय. हे लग्न होणार नाही, नाही नाही नाही. जाऊबाई, हे बघा तुमचा विचार चांगलाच आहे, पण विनू आणि तुळसाचे गुण जुळत नाहीयेत. आणि जर का हे लग्न झालं तर घर घराण्याचा नाश होईल, आपत्ती येईल, संकट येतील. काय बोलूच नका तुम्ही. पक्के आहात तुम्ही, आणि नुसत्या पक्क्या नाहीत तर धूर्त आणि कावेबाज आहात तुम्ही. तुमच्या दिगूचं सगळं फसलं ना, म्हणून तुम्ही माझ्या विनूला त्रास देतात. ती सखू आपल्या घराण्यासाठी योग्य नव्हतीच. तिच्या घरचे सगळे विठ्ठल भक्त होते, आणि हे माहित असून सुद्धा तुम्ही घाईघाईने दिगूचं लग्न त्या सखूची करून दिलं. काय दिवे लावलेत त्या दिवटीनं? हा, काय दिवे लावलेत? ह्या घराचं उंबरा ओलांडून आत आली आणि आपल्या घराण्याची सगळी बेअब्रू झाली. या घरात नुसते वाद, क्लेश आणि भांडणं झाली. आणि ती एवढी खुलक्षणी सून म्हणून या घरात येणार होती ना, मग तुमच्या त्या परमपूज्य बाबाजींना हा धोका कळला नाही? नाही, आता मी कुणाचंही ऐकणार नाही. विनूचं आणि या तुळसाचं लग्न होणार म्हणजे होणारच. विनूला तुळसा पसंत आहे आणि तुळसेला विनू पसंत आहे. विषय संपला. चला गुरुजी, सुरू करा. आणा तो अंतरपाठ. आणा इथे अंतरपाठ धरा. नाही, अंतरपाठ धरा तुम्ही. चला हे लग्न लागणारच आहे. ए, उभं राहा ग, उभं राहा. विनू, बरं ये रे, ये विनू, ये. अगं ये ना, अगं ये. बस झालं जाऊबाई, बंद करा हे सगळं. काय चाललंय तुमचं? दिगवर हे थांबव सगळं. बंद कर हा तमाशा. तुम्ही काय बघा, तुम्ही आहात. चला. काकू, बस झाला तमाशा, शांत हो. हे बघ, बाबाजी महाराजांचा निर्णय हा अंतिम असतो. हे लग्न होऊ शकत नाही, कळलं? गुरुजी, क्षमा करा. तुमची दक्षिणा आणि जो काही खर्च झालाय ती रक्कम मी तुमच्या घरी पाठवतो. या तुम्ही. आमचं भलं झालेलं कुणाला पाहवतच नाहीये या घरात. कुणालाच पाहवत नाही या घरात. तसं विनू भाऊजी आणि तुळसाची जोडी छान दिसत होती, पण मला वाटतंय पहिल्यापासून ती या लग्नाला नाहीच म्हणत होती. हो, या तुळसानीच नाट लावले सगळ्याला. माझ्या भोळ्या भाळ्या विनूचे कान भरले. हा, तसंही बाबाजी महाराज म्हणतच होते ना, ही तुळसा घर घराण्याचा नाश करेल. मग कशाला हवी आहे ही घरात? हो, हिला ना घराबाहेर काढलंच पाहिजे. हिला घराबाहेरच काढलं पाहिजे. हो, मी तर म्हणते काढूनच टाका. मला माहितीये ना, हिचा ना सावकारांवर डोळा आहे. कशाला हवी आहे ही अवदसा घरात? चल जाते होत ना. निघ म्हटलं ना. चल जाते हो. काय तुझं ऐक ना. काकू ऐका ना. चल निघ इथनं. चल निघ, बोला ना तुला. चल निघ इथनं. चल निघ इथनं. काकू ऐका ना माझं. ऐकून तर घ्या. आयुष्यात पहिल्यांदा चांगलं घडत होतं माझ्या, पण तू खोडा घातलास. मुद्दाम चाललंय हे सगळं.
मामी मामी तू मला सोडून कुठेही जायचं नाहीस. शंभू बाजूला हो तिच्यापासून. आणि सारखं मामी मम्मी काय करतोस रे? काकू आजी तू माझ्याशी बोलूच नकोस. मी तुझ्याशी कट्टी कट्टी कट्टी. माझी तुळसा मामी किती चांगली आहे. तुम्ही सगळे तिला त्रास देता, तिला रडवता. तुळसा मामी हे सगळे तुला त्रास देतात ना. चल आपण गंगा मावशीकडेच जाऊया, तिथेच चांगलं वाटतं. चल. शंभू अरे काय चाललंय तुझं? आधी आधी घरात चल चल. मी एकटा नाही येणार. जेव्हा तुळसा मामी येईन ना तेव्हाच येईन. झालं. लाडक्या नाटवानी हट्ट धरला ना, मग काय जाऊबाई याच ऐकणार आणि या तुळसेला आत घेतील घरात. नाही नाही, या तुळसाला अजिबात घरात घ्यायला नको. सौबाई, तुमचा तमाशा अजून सुरूच आहे का? त्या तुळसाला बाहेर कोणी काढलं? मी एकटीने नाही, मी आणि माणिकनं तिला बाहेर काढलाय. माणिक? काय ग माणिक, तू शंभूला सांभाळायला तयार आहेस? पण रमाई बाबाजी महाराजांनी सांगितलं होतं ना काय बाबाजी महाराजांना सांगितलं होतं? तुळसाला या घरची सून करू नका एवढंच बाबाजी महाराजांनी सांगितलं होतं. पण घर कामाला आणि शंभूला सांभाळायला बाबाजी महाराजांचा नकार नव्हता. आणि आधी सगळ्यांसमोर त्यांनी हे सांगितलेलं आहे ना आपल्याला. म्हणजे इतरांची काय ती तैनात आणि आम्हीच काय ते घोडं मारले हो ना. जाऊबाई बस झाला आता, पुरे झाला तुमचा हा धिंगाणा. लग्न हा विषय संपलाय. आणि आधी ठरल्याप्रमाणेच ही मुलगी, ही तुळसा या घरात काम करत राहील. उगाच काट्याचा नाईटा केलात ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही. समजतंय ना? चल निघा, कामाला लागा. कोण मारा होतोय माझा या घरात? कोण मारा होतोय घरात? आणि तू ग तुळसा, आता काय तुझी आरती ओवाळू की बाप ओलांडू तुला घरात घेऊ? जा आज जा, काम वाट बघताय तुझी. चल. काय जाऊ बाई, अगदी महाराणीच्या थाटात झोपाळ्यावर झुलत बसलाय. आज कामधाम काही दिसत नाहीये. रात्रीच्या जेवणाची वेळ झालीये, स्वयंपाक नाही का करायचाय? मी कशाला मरायला हवं? तुम्हाला त्या तुळसेचा पुळका आहे ना, ती तुम्हाला सून म्हणून नकोय घरात, पण कामाला चालते. जा तिला सांगा स्वयंपाक करायला. माझ्याशी तोंड वाजवताय? ठीक आहे, बघूया. तुळसा, ए तुळसा, तुळसा. ओ मालकीनबाई, बोलवलत? तुला स्वयंपाक येतो ना ग करायला? हो येतो ना. छान. मग आज रात्रीचं जेवण तूच करायचंस. करेन ना, काकूंच्या हाताखाली सगळा स्वयंपाक करेन. काय काकू काकू करतेस ग? गालगुंड आल्यासारखी गाल फुगून बसल्यात त्या. त्यांच्या नादाला नको लागूस. तुला येतो ना स्वयंपाक करता?
मग आज रात्रीचा स्वयंपाक तूच करायचास. करा करा, आता तुम्हाला माझी किंमत कळेल. पण या तुळसानं माझ्यापेक्षाही चांगला स्वयंपाक केला तर या घरातली माझी आई नाही ती किंमत सुद्धा निघून जाईल. काय आले की नाही मी परत? तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला पेटीत बंद करून खड्ड्यात पुराल आणि मी तिथेच घुसमटून मरेन? तुमच्यासारख्या दुष्टांचा कर्दन काळ आणि सज्जनांचा कैवारी. माझा सखा, माझा विठुराया माझ्या पाठीशी आहे. विसरलात का? अहो बाबाजी महाराज, काय झालं? बाबाजी महाराज, राहूला कशाला पेटीत टाकलं? अहो तो आपला सेवक आहे. अहो बाबाजी महाराज काय करताय? 8 वर्ष यांनी या पेटाऱ्यात बंद राहायचं, बाहेर नाही घालायचं याला. अहो 8 वर्ष? अहो जिवंत कसा राहील तो? ती सकू नाही राहिली. तिला मी अशाच पेटाऱ्यात बंद करून जमिनीत गाडलं होतं. मग ती परत कशी आली? हे कसं शक्य आहे? अरे आली ना गबडा, आली ती. मनोरमेच्या घरी जी कामवाली आहे की नाही, काय नाव तिचं? नाव काय? तुळसा. तुळसा. ती तुळसा दुसरी तिसरी कोणी नसून सखू आहे, सखू. अन्नपूर्णे, आज ना मला खूप आनंद होतो. मी माझ्या घरच्या सगळ्यांसाठी आज स्वयंपाक केलाय. त्यांना जेवण आवडू दे. अहो माझ्या हातची चव ओळखतील का? माझ्या आहोंनाही माझ्या हातचं जेवण आवडू दे. माझ्या छातीतली धडधड वाढती. अरे झाला का स्वयंपाक? वा, छान खमंग सुगंध सुटलाय ग. हो, फक्त भाकऱ्या व्हायच्या आहेत. जेवायला बसले ना की गरम गरम करून वाढते. पाट पाणी घेऊ का? बघू तरी काय काय केलंयस ते. छान भाजी पण आहे का? भाजी केलीस? छान छान. छान. वरण आहे नाही का? थांबा. सासूबाई, कोशिंबीर ना? छान छान. हा, सासूबाई, मालकीणबाई, अहो तिखट मीठ प्रमाणातच घातलंय मी.
अशाने जेवणाची चव बिघडेल हो. मग बिघडायलाच हवी. तुला काय घरातली माणसं दूधखुळी वाटतात का? सगळे तुझ्या हातची चव ओळखतील आणि आपलं पितळ उघडं पडेल. तू सखू नाहीयेस, तुळसा आहेस याचं भान राहू दे. तू कोण आहेस हे कुणालाही कळता कामा नये. तसं मी होऊ देणार नाही. तू तुळसा आहेस आणि या घरात तुळसा म्हणूनच राहायचं, नाही तर त्याचे परिणाम काय होतील लक्षात आहे ना? गावकरी तुझ्या चिंध्या चिंध्या करतील. कोटी सखू बनून मी दिगूचा जीव घेऊ शकतो. चला रे दिगू, विनू, चला जेवायला या. जेवण तयार आहे, या. तयार आहे का जेवण? बघतेच सगळ्यांना स्वयंपाक आवडतो की नाही ते. इतकं चविष्ट जेवण सासूबाईंनी बिघडवून ठेवलंय. किती प्रेमाने केलं होतं मी, पण आता नक्कीच कोणालाही जेवण आवडणार नाहीये. शंभू बाळा घ्या. नाही नाही, त्यांना वाढू नका. त्यांच्यासाठी मी शिकरण केलंय, त्यांना आवडेल. चालेल चालेल, माझ्यासाठीच केले ना मामी. बर. शिकरण वाढते. हा घे. जेवा, हा जेवा. सगळे अगदी चवीनं जेवा. आणि माहितीये का, आजचा स्वयंपाक तुळसानं केलाय. तिच्या हाताला चव असेलच म्हणा. खाऊन बघा. खा खा. अगं माणी, तू नुसतीच उभी काय राहिली आहेस? दिगूला भाऊजींना वारा घाल की. आपणच 2 कामं करावीत ग. रागावून धुसफूस करून चालत नाही बाई. मीठ जरा जास्त झालंय कोशिंबिरीत. चव छान आहे पण भाजी खूप झणझणीत झाली आहे. हा अन्नाला नाव ठेवणं माझा स्वभाव नाहीये, पण चवीनं खाता तरी आलं पाहिजे की नको?